डोंगर फोडणाऱ्या माणसाला एक दिवस डोंगर फोडता फोडता एक चमकणारा दगड सापडतो. तो चमकणारा दगड तो माणूस त्याच्या गाढवाच्या गळ्यात बांधतो आणि घरी चाललेला असतो. रस्त्यातून जाता जाता एका दुकानदाराचं लक्ष गाढवाच्या गळ्यातल्या चमकणाऱ्या दगडाकडे जातं. तो येतो आणि त्या माणसाला विचारतो, हा दगड मला देशील का? तो माणूस म्हणतो, ठीक आहे, मला 1 किलो गूळ द्या आणि हा दगड घेऊन जा. दुकानदार पटकन दुकानात जातो, 1 किलो गूळ घेऊन येतो आणि त्याच्या बदल्यात त्याच्याकडचा तो दगड विकत घेतो. दुकानदार तो चमकणारा दगड त्याच्या दुकानातल्या तराजूला बांधतो. थोड्याच वेळात गावातले एक शेठजी त्या दुकानात येतात आणि तराजूला बांधलेला चमकणारा दगड पाहतात. शेठजी दुकानदाराला विचारतात, हा दगड मला देशील का? दुकानदार म्हणतो, ठीक आहे, 100 रुपये द्या आणि हा दगड घेऊन जा. शेठजी मात्र खूप कंजूस असतात. ते म्हणतात, नाही, 80 रुपये देतो, हा दगड तू मला दे. दुकानदार म्हणतो, नाही, 1 किलो गूळ देऊन मी हा दगड विकत घेतलाय, तर किमान मला दुप्पट रक्कम तरी मिळायला हवी. शेठजी म्हणतात, नाही नाही, 80 रुपयाला दे. दुकानदार म्हणतो, नाही, 100 रुपयाला घ्या. दुकानदार 100च्या खाली यायला तयार होत नाही आणि शेठजी 80च्या वरती जायला तयार होत नाहीत. खूप खळखळ घालून ते शेठजी निघून जातात. जाता जाता विचार करतात, उद्या परत येऊया. दिला 80ला तर ठीक, नाहीतर 100 रुपयाला घेऊया. थोड्याच वेळात एका शहरातले मोठे शेठजी रस्त्यावरून जात असताना नेमकी त्यांची गाडी त्या दुकानासमोर बंद पडते. दुकानातून काहीतरी खायला घेऊया असा विचार करून ते मोठे शेठजी दुकानात जातात. पाहतात तर दुकानातल्या तराजूला एक चमकणारा दगड बांधलेला असतो. ते मोठे शेठजी दुकानदाराला विचारतात, हा दगड मला देशील का? दुकानदार म्हणतो, ठीक आहे, 100 रुपये द्या आणि हा दगड घेऊन जा. मोठे शेठजी लगेच 100 रुपये काढतात, त्याला देतात आणि त्याच्याकडचा तो चमकणारा दगड घेऊन जातात. दुसऱ्या दिवशी गावातले ते कंजूस शेठजी पुन्हा दुकानात येतात. पाहतात तर तराजूला तो चमकणारा दगड आज दिसत नाही. ते खूप चिडतात. दुकानदाराला विचारतात, अरे, इथला चमकणारा दगड कुठे गेला? तो दुकानदार म्हणतो, काल शहरातले एक मोठे शेठजी आले होते, त्यांना तो मी 100 रुपयाला विकला. त्या कंजूस शेठजींचा झळफळाट होतो. त्यांना खूप राग येतो. ते दुकानदाराला ओरडतात. ते म्हणतात, अरे, तुला काही अक्कल आहे का? तो फक्त चमकणारा दगड नव्हता, तो एक हिरा होता आणि त्याची किंमत फक्त 100 रुपये नाही तर लाखो रुपये होती. दुकानदार मात्र हसायला लागतो. तो म्हणतो, माझं सोडा, मला माहितीच नव्हतं की तो हिरा आहे आणि त्याची किंमत लाखो रुपये आहे. पण तुम्हाला माहीत असूनही तुम्ही तो लाखो रुपयांचा हिरा फक्त 20 रुपयांसाठी गमावलात. सांगायचं तात्पर्य एवढंच की आलेल्या संधीचं सोनं करा, कारण संधी परत परत येत नसते.